यशश्री शिंदे हत्येप्रकरणी नितेश राणे आक्रमक, इनको चून चून के मारेंगे। शनिवार दिनांक 27 जुलै यशश्री शिंदे हिची हत्या उघडकीस आली आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळत आहे। उरणवासियांच्या मनात तर मारेकऱ्याच्या बदल्याची आग पेटत आहे। झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे यशश्री शिंदेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक तसेच प्रत्येक क्षेत्रातील नेते मंडळी, पदाधिकारी तिच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी येत आहेत। आतापर्यंत उरणमध्ये किरीट सोमय्या, चित्रा वाघ, चित्रलेखा पाटील, अंबादास दानवे, शर्मिला ठाकरे इत्यादी नेते मंडळी यशश्रीच्या कुटुंबियांना भेट देऊन गेली। दिनांक 30 जुलै रोजी भाजपाचे नेते नितेश राणेही उरणमध्ये येऊन गेले। त्यावेळी त्यांनी उरणच्या जनतेला जमलेल्या जनसमुदायापुढे आक्रमक पवित्रा घेतला। ते म्हणाले, यशश्रीच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। तुमच्या मनात आहे ते आपण कृतीत आणू। यशश्री ऐवजी यास्मिन असती तर आज उरण पेटले असते। सर्व धर्म समभावाचा ठेका फक्त आम्हीच घेतला नाही। हिंदू समाज म्हणून आपण स्वतःसाठी उभं राहिलो नाही तर जिहादी उद्या घरातील मंदिरेही उचलून घेऊन जातील। मी काय फक्त सांत्वन करण्यासाठी, पोलिसांना भेटण्यासाठी, फोटो व्हिडिओ मीडियावर येण्यासाठी आलो नाही। प्रशासन काय शिक्षा देणार आहे ते देणारच। हा फक्त दाऊद शेखचाच विषय नाही तर हा हिंदू समाज संपवण्याचा, धर्म नष्ट करण्याचा फार मोठा कट आहे। 2047 पर्यंत या देशाला इस्लाम बनवण्याचा निर्धार या जिहाद्यांनी केला आहे। हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी एकमेव मार्ग लव जिहाद। या लव जिहादच्या निमित्ताने आपल्या बहिणींना अशा प्रकारे फसवण्याचा, त्यांचं आयुष्य संपवण्याचा मार्ग जिहादी अवलंबत आहेत। हा विषय इथे संपणार नाही। इनको चून चून के मारेंगे। तेव्हा कोणी येणार नाही तुम्हाला मशिदीतून वाचवण्यासाठी। ही जी हिंमत दाखवली आहे, हिंदू समाजाला आवाज देण्याचा जो प्रयत्न केला आहे, याचा बदला आम्ही निश्चित घेऊ। मी तिच्या आईवडिलांनाही शब्द दिला आहे। या बहिणीचे व्हिडिओ फिरत आहेत, पण त्यांच्या कुराणात बघा महिलेचे काय महत्त्व आहे ते। म्हणून या लोकांची नाटकं चालू आहेत। मी उल्वावासियांचे मनापासून अभिनंदन करेन, कारण त्यांनी निर्णय घेतला आहे की त्या जिहाद्यांसोबत व्यवहार करायचा नाही। तसेच उरणवासियांनीही बस करा आता, त्यांच्याबरोबर व्यवहार करणे। जोपर्यंत त्यांना भीक मागायला लावत नाही तोपर्यंत त्यांची नाटके बंद होणार नाही। चिंता करू नका, हिंदुत्ववादी विचारांचे हे सरकार आहे। कुणी वाकड्या नजरेने पाहणार नाही। फक्त हिंदू समाजाची ताकद दाखवा, जागरूक राहा। तुम्ही फक्त चौक बघून ठेवा। त्याला इथे आणण्याची जबाबदारी माझी। जेवढे वार त्यांनी त्या बहिणीवर केले त्याच्या दुप्पट वार त्याच्यावर केले जातील। पोलीस त्यांची कामे करतील, पण तुम्ही जागरूक राहा। कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांचे डोळेही जागेवर राहणार नाहीत। आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण। 4 स्टोऱ्या तयार करणार, परत जाणार असा विषय नाहीये। घेताला येईल परत, मग इथे सांगून जातो। कारण का आमच्या आता संयमाचा अंत कोण पाहत असेल ना, तर एवढा सोपा विषय नाहीये ना। पुरावे आहे, सगळी माहिती आहे यांच्याकडे, एरिया आहे ना, कोणा माहिती आहे। आणि आपल्या लोकांना एरिया माहित नाही, काय उपयोग? तुमच्याकडे माहिती नाही, यांच्याकडे आहे। मग कारवाई का होत नाहीये? का होत नाहीये कारवाई? त्याची पण कारणं दाखवू, सांगू मी? मला माहिती आहे कारणं काय, मला माहिती, सगळी कारणं माहिती आहे। पण इथे नाही, विधिमंडळात बोलणार। जिथे थोबाड उघडायचं ना माझं, मी तिथे उघडणार, तर तिथून बरोबर कारवाई होणार आहे। पण एवढं सोपं घेऊ नका। 10 मिनिटं गाडीची लाईट ऑफ करून टाका, तुम्हालाही मोकळं करू। तुमचाही डायरी बिरी भरण्याचा त्रास नाही ना, उगाच कशाला कागदपत्र भरून भेटतो। ही भीती बसवा तुम्ही, नाहीतर परत आम्ही इथे काय पुढच्या नुसतं आहे असं येणार नाही। मी वेगळ्या पद्धतीने इथे येईन। मी काय व्यवस्थित गप्प वाचणाऱ्यापैकी माणूसच नाहीये, गप्प वाचणाऱ्यापैकी आमदार नाहीये। गृहमंत्री साहेब आमचे आहेत, उगाच त्यांची बदनामी होते। या सगळ्या गोष्टी तुम्ही जे आहे सिरियसली घ्या। ही सगळी जो आता त्याला आणायला जाणार, हे सगळ्या गोष्टी त्याला टोकायचं। तिथे प्रत्येकाच्या मनात होते, त्याला फाशी द्या। तुम्ही कडक केस करा, केंद्र आणि